जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झाम जी कंडक्ट केली जाणार आहे, जी एप्रिल महिन्यामध्ये घेतली जाणार आहे, तर त्या परीक्षेचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे याबाबत आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच सेट एक्झामबाबत काही महत्त्वाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया की जी एक्झाम एप्रिल 2024 रोजी होणार आहे सेट परीक्षा, तर त्यामध्ये परीक्षेचे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे त्याबाबत आपण माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सेट एक्झामचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला आपण MH सेट एक्झाम असं देखील आपण म्हणतो आहे. तर ही जी काही परीक्षा आहे, ही परीक्षा घेण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेतली जात असते. त्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्याची एकत्रित मिळून ही परीक्षा घेतली जाते. तर ही जी काही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी जी काही पात्रता परीक्षा असते, तिला आपण सेट एक्झाम म्हणत असतो. तर ही आत्ताची जी काही परीक्षा आहे, ही परीक्षा 39वी सेट एक्झाम असणार आहे. 39th सेट एक्झाम असणार आहे आणि ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही शेवटची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ज्याची परीक्षेची तारीख ही 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. तसेच या 2 दिवसामध्ये सेट परीक्षेचं जे काही सविस्तर वेळापत्रक आहे किंवा सेट परीक्षेची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजे परीक्षा कधी होणार आहे, कोणत्या सेंटरवर होणार आहे, कधीपासून परीक्षा फॉर्म जारी होणार आहे, तर याचं जे काही डिटेल नोटिफिकेशन आहे ते विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर येत्या 2 दिवसामध्ये जाहीर केलं जाणार आहे. आणि या परीक्षेचे जे काही फॉर्म्स आहेत, तर हे 12 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत नियमित शुल्कासह भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सेट परीक्षेची अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे, असं विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला समजलेलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशनानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेचं आयोजन केलं जातं. आणि नेट पद्धतीप्रमाणेच सेट परीक्षासुद्धा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु विद्यापीठातर्फे एप्रिल महिन्यात होणारी जी काही सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा आहे. मात्र यापुढील 40वी जी काही सेट एक्झाम घेतली जाणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. आणि या परीक्षेच्या संदर्भातील वेळापत्रक, अभ्यासक्रम आणि इतर आनुषंगिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, की येत्या 2 दिवसात सेट परीक्षेची जी काही जाहिरात आहे ती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे आणि नोटिफिकेशनद्वारे आपल्याला ती माहिती समजणार आहे. ती डिटेलमध्ये आपण त्यावेळेस निश्चितच चर्चा करणार आहोत. तर ही 12 जानेवारीपासून आपल्याला अर्ज करता येणार आहे, हे फक्त या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जी काही आपण लेट फीसह परीक्षा फॉर्म भरणं म्हणतो, तर हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जाणार आहे. आणि परीक्षेचे हॉल तिकीट आणि इतर माहिती सेट विभागाच्या आपल्याला सेट एक्झाम या ठिकाणी जे काही वेबसाईटला टॅब दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की सेट एक्झामची जी काही परीक्षा आहे ती 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. आणि या परीक्षेचे फॉर्म हे 12 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान भरले जाणार आहे. आणि लेट फीसह फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेपर्यंत भरले जाणार आहे. ही एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. आत्ताची जी 39वी सेट एक्झाम होणार आहे, ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सेट एक्झाममध्ये 2 पेपर असतात. त्यापैकी पहिला पेपर हा जनरल पेपर असतो, जो सर्वजणांना कॉमन असतो. आणि दुसरा पेपर जो काही असतो तो काय असतो की आपल्याला स्पेशल सब्जेक्ट रिलेटेड असतो. म्हणजे जसं की कॉमर्सचे विद्यार्थी असतील, म्हणजे MCOM वगैरे जे विद्यार्थी असतील त्यांना कॉमर्स नावाचा सब्जेक्ट असतो. MBAचे विद्यार्थी त्यांना मॅनेजमेंट नावाचा सब्जेक्ट असतो. MAच्या रिलेटेड विद्यार्थी इकॉनॉमिक, हिस्ट्री, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि खूप सारे लँग्वेजमध्ये करू शकतात. कम्प्युटरचे विद्यार्थी आहे, ज्याला कम्प्युटर ॲप्लिकेशन नावाच्या विषयामध्ये काय करू शकतात, ते पदवी घेऊ शकतात किंवा सेट क्वालिफिकेशन मिळवू शकतात. तर ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकते, तर जे विद्यार्थी
PGच्या लास्ट इयरला आहे, म्हणजे PG सेकंड इयर ॲपियर असणारे जे काही स्टुडंट्स आहे ते देखील ही परीक्षा देऊ शकतात, किंवा PG पासआउट स्टुडंट ही परीक्षा देऊ शकतात, किंवा जे प्राध्यापक टीचिंग फील्डमध्ये आहे बट ज्यांना अजून सेट, नेट आणि PhD यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन ज्याच्याकडे नसेल तर ते काही सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पात्रता त्यांनी मिळवलेली नाही, तर त्यापैकी त्यांना जर का सेट परीक्षा द्यायची असेल तर ते देखील आत्ता यामध्ये परीक्षा देऊ शकतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉब करायचा आहे तर त्या यांच्यासाठी ही सेट परीक्षा असणं, उत्तीर्ण होणं, क्वालिफाईड होणं अत्यंत गरजेचं आहे. याचा निकाल हा 6% लागत असतो. ओके, आणि ही जी काही परीक्षा आहे यामध्ये तुम्हाला मगाशीच सांगितलं की पेपर नंबर 1मध्ये 50 प्रश्न असतात टोटल 100 मार्कासाठी, तर पेपर नंबर 2मध्ये 100 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी, असे मिळून टोटल 300 मार्कांची परीक्षा होते. आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 240 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असतात ते सुद्धा कॅटेगरीनुसार असतात, तर ते विद्यार्थी काय होतात, क्वालिफाईड होतात. तर त्यापैकी पहिले 6% विद्यार्थी काय करतात, हे क्वालिफिकेशनसाठी ग्राह्य धरले जातात. ओके, यामध्ये तुम्हाला पेपर नंबर 1साठी सुद्धा 10 टॉपिक्स असतात, पेपर नंबर 2साठी सुद्धा 10 टॉपिक्स असतात, ते आपल्या सब्जेक्ट रिलेटेड असतात. तर सेट एक्झामबाबत डिटेल माहिती मी ऑलरेडी माझ्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती देखील तुम्ही काय करू शकता, बघू शकता. पण मी तुम्हाला सेट एक्झामच्या पास होण्याच्या संदर्भाने एक महत्त्वाची सूचना देतो की विद्यार्थी मित्रांनो, आत्ता महिना चालू आहे जानेवारी. ओके, सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपण धरूया, म्हणजे टोटल तुमच्याकडे इथून 3 महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. आणि या 3 महिन्यामध्ये जर का तुम्ही डेली सकाळी सपोज 100 MCQ संध्याकाळी 100 MCQ, म्हणजे सपोज सकाळी तुम्ही पेपर नंबर 1 आणि संध्याकाळी तुम्ही पेपर नंबर 2 यांचे जरी किमान 100 MCQ जर का तुम्ही डेली करत गेलात तर मी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, एका महिन्याचे तुम्हाला जवळजवळ किती MCQ तुमचे होतील 30 दिवसाचे, याला जर का आपण 30नी मल्टिपल केलं तर जवळजवळ तुमच्याकडे 3000 MCQ होतील. म्हणजे रोजचे 100, 10 दिवसाचे तुमचे 1000 आणि 30 दिवसाचे तुमचे 3000 MCQ होतील, आणि 3 महिन्याचे जवळजवळ 9000 MCQची तयारी तुमची होणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मी सांगेल की सगळ्यात अगोदर तुम्ही सिलेबस बघा. ओके, सिलेबस पद्धतीने तुम्ही सिलेबसमध्ये जे काही कंटेंट दिलेले आहे हे अगोदर रीड करा. ओके, त्याच्यानंतर रीड केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड MCQ आहे त्याचा अभ्यास करा. हे MCQ मराठी, इंग्लिश या लँग्वेजमध्ये तुम्हाला जी योग्य वाटेल त्या लँग्वेजमधले MCQ तुम्ही रीड करा. चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याची तयारी करा. तुमचा जो काही सिलेबसच जर का तुम्हाला माहीत नसेल, क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर माहीत नसेल, कोणते प्रश्न असतील हे जर का माहीत नसेल तर तुम्ही त्यामध्ये क्वालिफिकेशन मिळवू शकत नाही. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स पेपर आहे हे क्वेश्चन्स पेपर तुम्ही काय करा, काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची तुम्ही काय करा, तयारी करा. टॉपिक वाईज प्रश्नांची तयारी तुम्ही सेपरेट करायला हवी, तरच तुम्ही त्याच्यामध्ये काय होऊ शकता, उत्तीर्ण होऊ शकता. ओके, म्हणजे या पद्धतीने तुम्ही सेट एक्झामची जर का तयारी केली तर निश्चित तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होताल, याच्यात कुठेही दुमत असणार नाही. ओके, हा झाला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करण्यासाठी तुमचे वैयक्तिक स्वतःकडे काय असले पाहिजे, बुक्स असले पाहिजे. ओके, पेपर नंबर 1साठी तुम्ही ब्रिजमोहन दायमा यांचं बुक्स घेऊ शकता, शशिकांत शिंदे यांचं बुक्स तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. एकदम छान पुस्तकं आहेत, माहिती एकदम साधी सोपी सिंपल, जे अंडरस्टँडिंग होईल या पद्धतीने आहे. परीक्षा होऊस तोपर्यंत किंवा होण्याच्या अगोदर किमान 2 ते 3 वेळेस तुमचे ऑल बुक्स काय झाले पाहिजे, रीड करून झाले पाहिजे. त्याच्यानंतर पेपर नंबर 2साठी जे काही बुक्स आहे, मग ते प्रगती पब्लिकेशन्स असतील किंवा तुमच्याकडे उपकार पब्लिकेशन्स असतील, असे पुस्तकं तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने परीक्षेची तयारी करता येईल, त्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही. म्हणजे मला सांगायचं काय की सेट एक्झाम क्वालिफिकेशन व्हायचं असेल तर नुसतं MCQ वाचून उपयोग नाही आहे, तर तुम्हाला त्याची जी काही थिअरी आहे ती चांगली काळजीपूर्वक बघितली पाहिजे. किमान 2 ते 3 वेळेस ते जर का पुस्तक तुमचं वाचून झालेलं असेल तर निश्चित तुम्ही परीक्षेत 100% पासआउट होताल. जे महत्त्वाचे वाक्य आहे ते त्याला काय करा, तुम्ही हायलाईट करा. ओके, म्हणजे कदाचित तुम्हाला पर्यावरणाच्या बाबतीत येतं की कोणती परिषद कुठे झाली, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डेज विचारले जातात, कोणत्या दिवशी कोणता डे साजरी केला जातो. ओके, म्हणजे या पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न असतात. रिसर्च रिलेटेड जास्त करून तुम्ही माहिती घ्या, मराठी इंग्लिश दोन्हीही पुस्तकं तुम्ही संशोधनासंदर्भातले वाचा, कम्युनिकेशन रिलेटेड वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळायला मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सरते शेवटी पुन्हा सांगतो, 12 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला काय होतील,
परीक्षेचे फॉर्म हे सुटणार आहे, जाहीर होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला भरावे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरायचे आहे. त्याची फी आणि बाकीचे डिटेल्स मी ऑलरेडी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. परीक्षा ही 7 एप्रिल 2024ला होणार आहे. परीक्षा ही 2 टप्प्यात होते. त्याच्यामध्ये सकाळी 10 ते 11 एक पेपर होतो. दुसरा पेपर 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये होतो. पेपर नंबर 1ला 50 प्रश्न, पेपर नंबर 2ला 100 प्रश्न असतात. पेपर नंबर 1ला 1 तास आणि पेपर नंबर 2ला 2 तासाचा कालावधी असतो. पेपर मराठी, इंग्लिश या लँग्वेजमध्ये, दोन्ही लँग्वेजमध्ये हा कंडक्ट केला जातो. काही विषय असे असतात की ज्यांची परीक्षा फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये कंडक्ट केली जाते, किंवा हिंदीचा पेपर असेल तर ती फक्त हिंदीमधूनच कंडक्ट केली जाते. सो या पद्धतीने तुम्हाला सर्व महत्त्वाच्या सूचना मी दिलेल्या आहे. जर सेट एक्झामबाबत काही गायडन्स आवश्यक असेल तर निश्चित मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब व्हिडिओला, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.